महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचं महाराष्ट्रव्यापी अधिवेशन शनिवार दिनांक 14 मार्च रोजी कुडाळ एसटी डेपो इथं होणार आहे। यावेळी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली। कुडाळ MIDC विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी माजी आमदार वैभव नाईक, कामगार सेनेचे कार्याध्यक्ष प्रदीप धुरंदर, खजिनदार राजेंद्र मोजाड, सिंधुदुर्ग सचिव भगवान धुरी, ठाकरे सेना तालुका प्रमुख राजन नाईक आदी उपस्थित होते। पाहुयात। महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचं हे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय माजी मंत्री सुभाष देसाई साहेब निभावे करणार आहेत आणि त्याप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भास्कर शेठ जाधव साहेब आहेत, आमदार अनिल परब साहेब आहेत आणि बाकी जिल्हा प्रमुख आहेत, नाईक साहेब आहेत आणि जिल्हा संपर्क प्रमुख अरुबाई दुधोरकर साहेब आहेत। अरविंद सावंत साहेब आमचे अध्यक्ष आहेत। अरविंद सावंत साहेबांनी हे पत्रकार परिषद घेण्यासाठी सांगितली होती, पण पत्रकार परिषदेत ते उपस्थित नाही राहू शकत कारण की ते दिल्लीला अधिवेशनात असल्यामुळे दुपारी आज येणार आहेत। याप्रमाणे उद्याचा कार्यक्रम आम्ही नियोजित केलाय। हे आमचं 9वं अधिवेशन इकडे कुडाळमध्ये आहे। ह्याच्यापूर्वी आमचं अधिवेशन अकोला, मुंबई, सोलापूर, रत्नागिरी, अमरावती येथे झाली आणि पुणे येथे झाले। या अधिवेशनात आम्ही कामगारांच्या वतीने काही ठराव मांडणार आहोत। हे कामगारांच्या हितासाठी असणार आहेत। यापूर्वी 2016-18 पासून आमची थकबाकी आहे, आमचं DA आहे, आमचे घरभाडे भत्ता आहे, आमचा वार्षिक वेतनवाढीचा फरक आहे। या सगळ्या ह्याच्यासाठी आम्ही अनेक वेळा मंत्र्यांकडे बैठक घेतली आहे, परिवहन मंत्र्यांकडे बैठक झाली आहे, पण त्यातून काही तोडगा नाही निघाला। त्याबाबत उद्या आम्ही या ठरावात काही विशेष ठराव मांडणार आहोत, जे कामगार हिताचे आहेत आणि कामगारांच्या बाबतीतले, थकबाकीच्या बाबतीतले। म्हणजे दंड होता तो आणि अशा अनेक गोष्टी त्यावेळी झाल्या होत्या। स्थानिक लोकांना भरती करायचं हा पण निर्णय त्यावेळी झाला। परंतु आता आपण बघित असेल की करोनाच्या कालावधीमध्ये एसटीच्या सेनेच्या माध्यमातून जी कामं झाली ती मात्र करोनाच्या काळानंतर बंद झाली। त्यावेळी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी एसटीला शासकीय विलिनीकरणाचा प्रस्ताव त्यावेळी दिला आणि त्यावेळी मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी त्याचा जवळ एसटी अनेक दिवस बंद राहिल्या त्यावेळी। परंतु ही विलिनीकरणाची आजही मागणी पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यावेळी सातत्याने एसटी कामगार सेना ही सातत्याने आवाज असते। माननीय अरविंद सावंत यांचे राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी या ठिकाणी सांभाळत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे आणि आम्हाला पण आनंद होतो की या संपूर्ण राज्यव्यापी अधिवेशनाची एक अधिवेशन त्यांनी म्हणजे अरविंद सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे ते म्हणले की आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यासाठी जवळजवळ 3-3.5 वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं उद्या लोक या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामध्ये एसटीच्या त्यांचे अनेक प्रस्ताव, अनेक पुढच्या आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी ठरेल आणि आम्ही त्या सर्व एसटी कामगारांचं सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या तर्फे आम्ही जे महाराष्ट्रात येणार आहे त्या सगळ्यांचा स्वागत करतो आणि एसटी कामगार सेनेच्या बरोबर आम्ही जिथे आमची गरज पडली तिथे आम्ही शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत।